नमस्कार मंडळी, कुणबी कोकण चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि टोटली भारतामध्ये आज गव्हर्नमेंटच्या शासकीय जिथे शाळा आहेत, प्रायव्हेट शाळा तसेच ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिवस झेंडावंदनचा कार्यक्रम असतो. आणि आज आमच्या सोसायटीमध्ये कोनार गार्डन सोसायटी चिल्ड्रन या ठिकाणी सुद्धा हा ध्वजारोहणचा कार्यक्रम आहे. संपूर्ण कार्यक्रम आपण या ठिकाणी दाखवतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. गायकवाड ताई यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजा फडकवला जाणार आहे. प्रमुख पाहुण आहे तू. वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय. जय जवान, जय किसान. सर्वप्रथम सर्वांनी विश्राममध्ये थांबायचे. विश्राम सर्वांनी लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी. एक साथ सावधान, एक साथ विश्राम. तर या ठिकाणी आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय, संपन्न होतोय. तर या ठिकाणी आजच्या ध्वजारोहण जो फडकवायचा आहे तो यासाठी आपल्या सोसायटीमधील सदस्य आणि ज्येष्ठ अशा विज्ञान गायकवाड मॅडम यांच्या हस्ते आपण या ठिकाणी ध्वजारोहण करतोय. तर त्यांनी या ठिकाणी ध्वजावर फडकवायचं आहे. तू किती वेळ पाहायला थांबलं असतं, हे भेटलेच नसतं. मग पण नदी कसं गेलं पाहायला तोंड जायचं होतं. इतक्या उन्हातलं आलं म्हणलं जरा तोंड घेतलं. टाईमपासून येते राष्ट्रगीत सुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलसी तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जयगाथा अनंगदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय रे जय रे जय रे जय 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 रे. भारत माता की जय. माझे बंधू त्यांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आज 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आपण दरवर्षी हा स्वतंत्र दिन आपला तिरंगा फडकावून या ठिकाणी साजरा करतो. खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण इंग्रजांच्या तावडीतून अनेक बलिदान देऊन या ठिकाणी आपला भारत देश स्वतंत्र केला. त्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या शूर जवानांचे, अनेक शूरवीरांचे आपण या ठिकाणी अभिष्ट चिंतन करणार आहोत. का तर त्यांनी आपलं बलिदान दिलं, त्यामुळेच आपला हा भारत देश स्वतंत्र झाला. आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी तिरंगा फडकावून आज आपल्या तिरंगाची शान आपल्या सर्व जगाला माहिती आहे. फक्त भारतामध्येच नव्हे तर आपल्या
घराघरामध्ये या तिरंगाची शान काय आहे ती या आपल्या पंतप्रधानांनी दाखवून दिली आणि आजही आपल्या घरघर तिरंगा फडकावून आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. वास्तविक खूप आनंदाची गोष्ट आहे. परंतु 1947च्या अगोदर काय आनंद होता? या भारत देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या शूर जवानांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला काय परिस्थिती होती? काय तर घराघरामध्ये राहण्याची सुद्धा चोरी होती. माझ्या माय बहिणींना सुद्धा आपलं स्वतंत्र हे या इंग्रजांनी हिरावून घेतलं होतं आणि त्यांना राहणं मुश्किल केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या शूर जवानांनी शूरवीरांनी या ठिकाणी स्वतःचं बलिदान देऊन आपला हा भारत देश स्वतंत्र केला. त्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांचं स्मरण राहावं, त्यांचं चिंतन घडावं आणि त्यांची आठवण आपल्या जीवनामध्ये राहावी यासाठी आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. वास्तविक या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थित बहीण बंधू इत्यादींना सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण या दिवशी तरी निदान सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा सण, हा राष्ट्रीय सण हा साजरा करावा. यासाठी आमंत्रण किंवा निमंत्रण देण्याची गरज नाही, तर स्वतःच्या ह्याने आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी आपल्या ताई देशेकर आलेल्या आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. सोसायटीच्या समितीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी विनंती करतो यांनी माजी सरपंच देशेकर यांचा सत्कार करावा. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष यांनी या ठिकाणी निवड झाल्याबद्दल मी सोसायटीच्या वतीनं तसेच चिंतन ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. विनंती करतो की त्यांनी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. या ठिकाणी देशेकर मॅडम यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेला आहे, आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा भेट दिलेल्या आहे. त्यांना मी त्यांचं थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आणि या ठिकाणी कमिटी मेंबर सेक्रेटरी लोकेश विंचूरकर यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. तर देशेकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पण आपल्या सोसायटीमध्ये काय सुविधा येते नाही आहे ते तुमच्यासाठी करण्यासाठी तुम्ही 10 नंबर नेमा कोणी पण आहात. तर कुठल्या आज जर रेशन कार्ड पण ऑनलाईन करून देतो त्याची काय सुविधा असेल तुमची रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, लाईट सुविधा असेल ती माझ्या मी मानत नाही. या बचत गट आपल्या या सोसायटीमध्ये 3 झाले आहेत आणि त्यांना प्रमाणपत्र प्रमाणपत्र पण देईल मला. बाकी काही जे अडचण असेल मला सांगायची पण तुम्हाला तुम्ही सहकार्य करता तुमचं पण आभार मानते. हार्दिक शुभेच्छा देतो. ठीक आहे, जास्त तर काही बोलू नाही शकत, तसं तर काही प्रिपरेशन केलेलं नाही.
फक्त मी एवढं सांगेन, सोसायटीच्या सर्व सभासदांनी तसंच मेंबरनी एकत्र राहावं, एकत्र सहकार्य करावं, तरच कार्य सिद्धीस येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. तसेच या तर कोणी आपले मनोगत व्यक्त करणार असेल तर या ठिकाणी पुढे यायचंय. तसेच देश आणि भक्तिगीत व ते गीत बोलणार असेल तर या ठिकाणी पुढे यायचंय. श्लोक आवले या ठिकाणी आपल्या समोर आपल्या समोर या ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत. नमस्कार, माझे नाव श्लोक दीपक आवले. आज मी महाराष्ट्र गीत सादर करत आहोत. त्याच्याकडे पहिले स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी महाराष्ट्र गीत बोलत आहे, त्या शांतपणे ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोलना, भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी. भीमतडीच्या तंटाणाया, तंटाणाया, तंटाणाया. भीमतडीच्या तंटाणाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. प्रीतीनांबा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा. आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सिंह गरजतो. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद कुंचला, महाराष्ट्र माझा. ओ जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद. खूप छान. करो कुर्बानी, मेरे वतन के
गेलो घरात मी भरलो पाणी विषयी हुए उनकी जया करो कुर्बानी जया करो कुर्बानी। धन्यवाद। खूप छान प्रकारे दावळे सरांनी आपल्या समोर गीत सादर केलेलं आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार। खूप छान। आणि अजून कोणाला जर का मनोगत व्यक्त करायचं असेल तर या ठिकाणी यायचं आहे। सुभाष गांडाल सर कमिटी मेंबर यांनी या ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त करायचे। तसेच या ठिकाणी उत्सव